राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला, त्याला राज ठाकरे काय करणार? मतं वेगळी असली तरी पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं असं मला वाटत नाही। राजीनामे दिलेले कार्यकर्ते काय महत्त्वाचे लोक नाही? एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला तर मग काय तुम्ही त्यांना हा सवाल विचारला का? सगळीकडे हेच सुरू आहे। राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे। या देशाचं हित महत्त्वाचं, हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे। राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला। राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे आहे। हा सगळा विचार करून ठाकरे यांनी पाठिंबा दिला। प्रचाराला जायचं की नाही त्याचा निर्णय अद्याप झाला नाही। 13 एप्रिल रोजी राज ठाकरे बैठक घेणार आहेत। NDAची जाहीर सभा झाली। ते काय एकमेकांवर प्रेम ठेवून आहेत का? केजरीवाल यांच्यासाठी काँग्रेस उपोषणाला बसले, तेच केजरीवाल सोनिया गांधी यांच्याबद्दल किती अपशब्द बोलले होते। राजीव गांधी यांना शरद पवार यांनी हिंदुत्वासाठी जयस्तुते म्हणायला लावले होते। अजित पवार यांच्यात झालेला बदल म्हणजे ते हिंदुत्वाला पाठिंबा देतात। काही भूमिका सतत बदलत असतात, मात्र आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीच बदलली नाही। फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नातं जोडत नाही, अपेक्षा कोणतीही ठेवली नाही। आम्ही सगळे त्यामुळे तणावमुक्त आहोत। तुम्ही दोन विषय एकत्र करता। मला वाटतं जोगेश्वरीचा राजीनाम्याचा याचा काही संबंध नाही, ते अगोदरच्या गोष्टी आहेत। आणि राजीनामे असे किती लोक आहेत? नेत्याचा एखादा निर्णय जर मला आवडला नाही त्याचा अर्थ मी लगेच नेत्याच्या विरोधात जाणं हे काही शोभत नाही। नेत्यामुळे आमची प्रतिष्ठा आहे। आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, प्रकाश महाजनला आपण सगळे ऐकायला का आला? तुम्ही राजसाहेबांचा एक मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून आला। वेगळं मत असू शकतं, पण याचा अर्थ की वेगळं मत पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं हे मला नाही पडत। आणि जे लोक गेले ते काही फार प्रभावी होते, त्यांच्यामुळे बाकीच्या कार्यकर्त्यांवर काही परिणाम होईल असं नाही। वैयक्तिक काही स्थानिक प्रश्नामुळं थोडी बहुत गडबड सगळीकडेच होती। तुम्ही आम्हालाच विचारता, अहो भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेने हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला, तुम्ही कुठं बोललात? त्यांना नाही बोललात। भावनागवळीला कोणी बदललं? सगळीकडे थोड्या बहुत स्थानिक तक्रारी असतात, माणसं आहेत, मतभेद असू शकतात। त्याच्यामुळं त्या सगळ्या भूमिकेवर सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत असं अजिबात नाही। त्यामुळे राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत विचारपूर्वक घेतला आणि हिंदुत्व आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला। मी तर माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की राज ठाकरे हे आधुनिक युगातले कर्ण आहेत। त्यांना माहिती हिंदुत्वाची शाल पांघरून कोणी आपल्या मदत मागायला आलं आणि त्यांनी ती मदत दिली। ती मदत दिल्यानंतर त्यांना काय टीकेला सहन करावं लागेल त्यांनाही माहिती। टीका करणारे कोण आहेत ते अपेक्षा ठेवून बसले होते की राजसाहेब मोदींना पाठिंबा देणार नाही, आणि मोदीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची टीका सुरू झाली। मग राजसाहेबाचं एवढं महत्त्वच नव्हतं तर मग राजसाहेब कुठे गेले याची तुम्ही काय चिंता करता? राजसाहेबावर कुणी कार्यकर्ता नाराज नाही। तुरळक गोष्टीमुळे मला वाटत असं काही घडलेलं नाही। महाराष्ट्राचं हित ते अजून विधानसभेची निवडणूक नाही, आज देशाचं हित चाललं। आता मला 2019 पासून जे काही निर्णय देशात घेतले गेले ते हित डोळ्यासमोर घेऊन गेले। मला सांगा ना, 370 कलम 35 कलम काढलं हे याच्यासाठी सगळ्यात मोठा मोर्चा ना साहेबांनी काढला समानार्थाने। राम मंदिर याची अंमलबजावणी झाली। कोरोना काळात एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केलं। आज भारत एक बलशाली देश आहे। भारताला कोणी असं डोळे वाटारून पाहू शकत नाही। भारताची अर्थव्यवस्था पुढे चालली। या सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आणि हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी सन्माननीय मोदीजींना पाठिंबा दिला। राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, तर ह्या दोन जे पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा पाठिंबा असणार आहे का? आणि ही यांचा प्रचार किंवा मनसे करणार आहेत? तुम्ही स्पष्ट त्या दिवशीची सभा ऐकली असेल तर राजसाहेबांनी हे सांगितलं, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारचा NCP ग्रुप या सगळ्यांना मिळून आम्ही महायुतीला म्हणून पाठिंबा दिला। प्रचाराला जायचं का नाही याचा अजून निर्णय झाला नाही, तो राजसाहेब वैयक्तिक निर्णय। आणि महायुतीनं जर आम्हाला सन्मानपूर्वक कुठं बोलावलं तर आम्ही प्रचाराला जाऊ। पुची होण्याचं काय कारण?
अरे बेटा, जिथं लोक आहे तिथं डायरेक्ट समोरच्या डोळ्याने मला मोतीबिंदूचा थोडा त्रास होतो. तुम्ही जे बोलता, आता मला सांगा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. परवा एनडीएची जी जाहीर सभा दादरला झाली, त्या सगळ्या लोकांना पहा बरं तुम्ही, ते काय एकमेकाविषयी प्रेम ठेवून आहेत का? माणसाच्या राजकीय भूमिका परिस्थितीमुळे बदलत असतात. ते माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. हे आपसात भांडलेले लोक एकत्र आलेत ना. या केजरीवालनं सोनिया गांधीविषयी काय नाही बोलला. त्या केजरीवालसाठी काँग्रेसवाले उपोषणाला बसले. स्टॅलिन काँग्रेसविषयी काय नाही बोलला. अहो, ज्या हिंदू धर्मावर एवढी खालच्या पातळीवर राहुल गांधीने टीका केली, हे हिंदू और हिंदुत्व को मिटाना चाहिए, तो जाऊन बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकलं. या राहुल गांधीच्या बापासमोर जयस्तु ते महामंगले शरद पवारने म्हणायला लावलं राजीव गांधी समोर. ते शरद पवार आज कुठे आहे? तुम्ही त्यांना हा का प्रश्न विचारणार? तुम्ही सगळी एकत्र कडवळे कशी गोळा? काहीतरी हे पहा, भारतीय जनता पक्ष आणि आमची नाळ एकत्र हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार काही वेळ, पण यांची नाळ कुठे? यांची तर नाळ एकत्र मिळत नाही, तरी एकत्र सगळे ते आले. याचाही विचार केला पाहिजे ना, की माणसाचा विचार परिस्थितीनुसार बदलतो. त्याच्यामुळं ही भूमिका घेतली की आम्ही हिंदुत्वाचं व्यापक हित, देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतली. त्याच्यामुळे या चिल्लर गोष्टीकडे, या गौण गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. तर एक अजून प्रश्न, त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणं योग्य, कारण की राज ठाकरे यांना इथं वेगळ्या नजरेने बघतात महाराष्ट्रात. नाही, मी त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला तर असं नाही. तुम्ही त्यांना का प्रश्न विचारित ना, हे म्हणणं नाही. आम्ही त्यांना का, आम्ही शेवटी आता हिंदुत्वाबाबत दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलं, जे सोबत आहेत ते सोबत आहेत. याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका अजित पवारला मान्य होती, परवा मान्य नव्हती. हा अजित पवार मध्ये झालेला बदलच आहे. खैर एकनाथ शिंदे ते शिवसेनेत असल्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही आहे. आमच्या डोळ्यासमोर देश हित आहे, आणि देश हितासाठी मोदीजीनं गेल्या 5 वर्षात अशी काही कामं केली, ते पाहून साहेबांनी कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला. मला वाटतं या बातमीचा अधिकृत स्रोत कुठून नाही. या सगळ्या सांगीवांगी बातम्या. एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलं होतं धनुष्यबाणावर लाळ, असं ते म्हणले नाही. किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरेंनी कमळाच्या चिन्हावर राहा. हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे, त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार? आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलं? हे चिन्ह मी मेहनतीनं कमवलं, हे चिन्ह मी सोडणार नाही.